ट्रॅक्टर कर्जाच्या तणावातून युवकाची टोकाची पावले. न्यायडोंगरी परिसरात खळबळ. लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. न्यायडोंगरी येथील एका युवकाचा मृतदेह महामार्गालगत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार ट्रॅक्टरच्या कर्जाच्या तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील एकलव्य नगर परिसरातील रहिवासी विजय वनाजी अहिरे वय वर्ष 20 यांनी काही काळापूर्वी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला होता. प्राथमिक माहितीनुसार ट्रॅक्टरच्या कर्जाच्या तणावामुळे ते मानसिक दबावाखाली होते अशी माहिती समोर आली आहे. आज दिनांक 17 जून 2026 रोजी NH 753 महामार्गालगत लिंबाच्या झाडाला उपरण्याच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक 63/2026 ची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 अन्वये करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार केशव सूर्यवंशी हे करीत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार असून संपूर्ण परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून मृत्यूचे कारण तपासाअंती स्पष्ट होईल. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.